नमस्कार मंडळी, तुमचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज महाशिवरात्रीचा दिवस आहे, तर सर्वात आधी मी अंगण झाडून घेते आणि अंगणात पाणी वगैरे शिंपून घेते. मी रोज मॉर्निंग वॉकला जात असते. आज मी दाखवलं नाही, मात्र पुढच्या ब्लॉगमध्ये मी नक्की दाखवेल. आणि आता थोडी मी एक्सरसाइज करून घेते. तसं माझा रोजचा रुटीनच आहे की मी 15 मिनटं तरी एक्सरसाइज करून घेते. एक्सरसाइज झाल्यानंतर मी आता थोडीशी फ्रेश होऊन घेते आणि फराळ वगैरे बनवते. मी आता गाजराचा हलवा बनवत आहे. तर मी गाजर जे आहे ते मी रात्रीच किसून ठेवले होते, कारण सकाळी मला टाईम राहत नाही. तर मग कसं आहे, तर सकाळी घाई पण होऊन जाते भरपूर. तर गाजर वगैरे मी रात्रीच किसून ठेवले आणि आता पटापट गाजराचा हलवा वगैरे बनवते. कारण शरण्याला गाजराचा हलवा खूप आवडतो. तर ती मला कालच म्हणत होती की मम्मी आज महाशिवरात्रीच्या दिवशी माझ्यासाठी गाजराचा हलवा वगैरे बनव म्हणून. तर आता माझा गाजराचा हलवा पटकन मी बनवते आणि साबुदाण्याची खिचडी वगैरे बनवते. छान मस्तपैकी हलवा तयार झाला आहे. हलवा झाला आहे माझा. आता पटकन मी शेंगदाणे भाजून घेते आधी. आणि आता खिचडीला फोडणी देते. साबुदाणा पण मी रात्रीच भिजत घातला होता, तर तो पण छान मस्त मऊपैकी असा फुगला आहे. साबुदाण्याची खिचडी पटकन फोडणी वगैरे घालून देते आता. मला मंदिरात जायचं होतं, पण सकाळी आता टाईम एवढा लवकर निघून जातो की सकाळी माझं जाणं होणारच नाही. तर मला संध्याकाळीच मंदिरात जावं लागेल. माझी आता पटकन खिचडी वगैरे झाली, तर मी आता पटकन देवाजवळ दिवा वगैरे लावून पूजा वगैरे करून घेते. कारण आता माझा वेळ झाला आहे आणि मी टिफिन वगैरे पण आधीच भरून ठेवलेला आहे. तर मी एका टिफिनमध्ये खिचडी घेतली आहे साबुदाण्याची आणि गाजराचा हलवा घेतला. तर मी पटकन आता ऑफिसला निघते. ऑफिसमधून आली आणि आता मी आईकडेच जात आहे. तर आईकडे आली आहे मी. तुझं नाव काय आहे? माझा भाचा आहे. पूर्ण नाव सांग तुझं. कसा वाटला तुम्हाला त्याचा परिचय? खूप गोड आहे. आता मी आरतीला घेऊन मंदिराकडे निघालेली आहे. मंदिरामध्ये खूप छान मस्तपैकी एक मस्त रांगोळी वगैरे काढली होती. आता आम्ही दर्शनाला जात आहे. आणि मंदिर पण खूप छान फुलांनी वगैरे फुगे वगैरे लावून चांगल्या प्रकारे सजवलेलं होतं. मी पण आता पटकन दर्शन वगैरे घेऊन घेते. आता आमचं छान प्रकारे दर्शन पण झालं आहे. आणि
मी दर्शन पण घेतलं आणि प्रसाद पण घेतला आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर भेटू मग आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. जय गुरुदेव.